ज्यावेळेस रोहित शर्मा खेळायला आला तेव्हा अंपायरला त्याच्या बॅटमध्ये जरासा डाऊट आला आणि त्याने एका स्पेशल टूलचा वापर करून अशा प्रकारे त्यांची बॅट चेक केली। अशाच प्रकारे हार्दिक पांड्या, रियान पराग, फिल सॉल्ट आणि बऱ्याचशा बॅट्समनच्या बॅट चेक केल्या गेल्या। तर या IPL मध्ये अंपायर अशा प्रकारे बॅट्समनच्या बॅट का चेक करत आहेत आणि या बॅट्स चेक करण्यासाठी ते नेमका कोणता स्पेशल टूल वापरत आहेत, चला जाणून घेऊयात। तर या त्रिकोणी टूलला बॅट गेज असे म्हणतात। ICCच्या नियमानुसार बॅटची जाडी 4.25 इंच, मधल्या भागाची जाडी 2.64 इंच तर काठाची जाडी 1.56 इंचहून अधिक असू नये। आता जर खेळाडूची बॅट या गेज मधून इझिली पास होत असेल तर याचा अर्थ ही बॅट योग्य आणि लीगल आहे। तर झालं असं की 1977 मध्ये इंग्लंडचा क्रिकेटर थॉमस व्हाईट याने स्टंपच्या आकाराची बॅट वापरली होती आणि यामुळे क्रिकेटच्या बॅट संबंधित नियम क्रिकेटमध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले। आता हा बॅट चेकिंगचा नियम काय यावर्षीच IPL मध्ये सुरू केलाय असं नाही, तर याच्या आधी ही दरवर्षी बॅट चेक केल्याच जायच्या, पण त्या टीम्सच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन अंपायर्स या बॅट चेक करायचे। पण सध्याच्या घडीला फलंदाज अनेकदा वेगवेगळ्या बॅट्स वापरतात आणि त्यामुळेच अंपायर्सना अशा प्रकारे अचानकपणे मैदानात येऊन रॅन्डम बॅट्स चेक करण्याचे अधिकार IPL ने आणि BCCI ने यावर्षी दिले आहेत। तर आतापर्यंत जशी IPL चालली आहे त्यानुसार तुम्हाला काय वाटतं, कोणता संघ यावर्षी IPL ची ट्रॉफी जिंकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।